हरी पूर्ण केला 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 मनोरथ 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 घरा आले 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 कृपाळ 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 सांभाळिले 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 अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथ सांभाळिले अनाथ सांभाळिले अनाथ सांभाळिले अनाथ घरा आले 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 कृपाळ घरा आले कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळ केला निळा केला निळा केला निळा केला निळा केला निळा पावन केला निळा पावन गेला निळा पावन गेला निळा पावन निळा पावन केला निळा पावन घरा आले घरा आले घराले घराले घरा आले घरा आले घराले घराले घरा आले कृपाळ घरा आले कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळ विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबा ठोबा 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 केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला हा पूर्ण केला पूर्ण केला हा पूर्ण केला 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 हा पूर्ण केला पूर्ण केला हा पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले घरा आले पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ हा घराले घराले हा घराले घराले घरा आले कृपाळ राम घराले कृपाळ कृपाळ घरा आले कृपाळ
केला घराले कपाळ घराले कृपाळू कृपाळू घरा आले कृपाळू आले घरा आले घराले कृपाळू घराले कृपाळू घराले 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 विठाला विठ्ठला विठ्ठल 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 पंढरीकावर जे हरी पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत निवृत्तीनाथ महाराज की गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री काळ भैरवनाथांचे हर हर विठ्ठल 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 पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले कृपाळ सांभाळिले 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 अनाथा घरा आले घरा आले कृपाळ केला निळा केला निळा पावन घरा आले कृपाळ विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम नमो जयाद्य वेद प्रतिपाद्य जय जय जो सवेद आत्मरूपा देवा तोचे गणेशो
सकलार्थमती प्रकाशो म्हणे श्री नृत्यदासो अवधारी जो जे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महायोगपीठे तटी भीमरत्यवरम पुंडलिकाय धातो मुनींद्रे समागत्य निष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वन दुसरे चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावर धरो जराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावी जवळी माझी या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठल शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो राम शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव व्यासुपटा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासोबटा कैलास राना शिवचंद्र मौळी मनिंद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभू मज कोण तारी हर हर महादेव विठ्ठल धन पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी चिंतनासाठी घेतलेला अभंग महावैष्णव वैराग्याचा महामेरू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य महाराज जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठगमन झाल्यानंतर 3 वेळा या ठिकाणी मृत्यू लोकात परत आले. 1 वेळा ज्यांच्यासाठी आले ते पिंपळनेर निवासी ज्यांचे या ठिकाणी पिंपळनेरला त्यांचं स्थान आहे असे साहित्य क्षेत्रामधील शेवटचे संत ज्यांचा अभंग आपण कीर्तनासाठी घेतो त्या अभंग मालिकेतील शेवटचे संत संत श्री निळोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर चिंतनासाठी विठ्ठल निमित्त आपल्या सर्वांना ठाऊक आहे. निमित्त ठाऊक असल्यामुळंच आपण कुण्या ना कुण्या कारणानं कुण्या ना कुण्या संबंधानं या ठिकाणी जमा आहोत. निमित्त आहे या ठिकाणी हरिभक्ती पारायण. आता काय होतं ज्यांनी ज्यांनी महाराज पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली ते महात्मा म्हणून गणले जातात बरं का. हे सहज शक्य अशी गोष्ट नाही. हरिभक्त पारायण त्यांच्या नावातच बाबा विठोबा आहे. विठोबाजी वल्वे बाबांची पायी परिक्रमा पूर्ण झाली. त्यांच्या आनंदोत्सवाचा हा सोहळा त्यांच्या संकल्प पूर्तीचा हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण ही सेवा आयोजित केलेली आहे. आणि या ठिकाणी मज पामर आहे काय थोरपण पायीचे वाहन पायी बरी संतांच्या शब्दाचा माग घेता घेता आपण संतांच्या पायाच्या रजाची जरी उंची मरेपर्यंत जर गाठली ना तर आपण आपल्या आयुष्याचं सार्थक केलं. आपण संतांच्या शब्दाचा अर्थ मरेपर्यंत लावू शकत नाही तेवढी आपली उंची नाही बुवा. तरीसुद्धा माझी या बळा नाही मी बोलत आपण आपल्या बळानं बोलत नाही. त्यांच्याच आशीर्वादानं त्यांच्याच साहित्याचा आधार घेऊन जे 2 शब्द या निमित्तानं बोलण्याचा प्रयत्न करेल जेवढी माझी बुद्धी आहे तेवढी बुद्धी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. ही सेवा सादर करत असताना हा खेळ नोहे एकल्याचा मनोनी मेळ जमविला. या ठिकाणी अतिशय गुणवंत ज्ञानवंत माझ्यापेक्षा अतिशय ज्ञानी असणारे लोक या ठिकाणी आहेत. परंतु कसं होतं आंधळाच्या हातामध्ये असा टाळीमध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे मी या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहे. या ठिकाणी कोणीच कमी नाही बरं का. अतिशय कीर्तनकार मंडळी या ठिकाणी आहे. डोळस महाराज आहेत यांच्या दिंडीमध्ये प्रवास केला बरं का मी. फार गोड सुंदर भजन म्हणजे
भीमदादा संध्याकाळचे जवळजवळ निम्मे दिवस दिंडीच्या सोबत हरिपाठाच्या वेळेस प्रवास करतात भजन ऐकण्यासाठी. एवढी छान दिंडी. सर्व नांदूर वैद्यकर मंडळी सर्वांच्या चरणावर वंदन करतो. सर्व उपस्थित गुणीजन मंडळी आपणही सोबत होतो महाराज. गोड भजन करता आपण. आपल्या सर्वांच्या चरणावर वंदन करतो. जास्त वेळ घेत नाही आणि आपण चिंतनाकडे जाऊ. विठ्ठल बघा बरं का, निळोबारा या अभंगामध्ये आपली परिपूर्णता म्हणजे संकल्पाची परिपूर्णता या ठिकाणी अभंगामध्ये मांडतात. कशा पद्धतीनं मांडतात म्हणे, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. मनोरथ म्हणजे संकल्प. आपण एखादा संकल्प धारण केला, मनोरथ धारण केले की बाबा एक इच्छा, प्रबळ इच्छा धारण केली आणि ती पूर्णत्वास आली. आता या ठिकाणी पूर्ण केला असं निळोबाराय म्हणतात. म्हणजे ते स्वतःलाच या ठिकाणी मी स्वतः केला असं म्हणत नाहीत. पूर्ण केला म्हणजे करून घेणारा कुणीतरी आहे आणि त्यांनी माझा मनोरथ पूर्ण केला. विठ्ठल काय मनोरथ होता? मनोरथ असा होता निळोबारायांचा की तुकोबारायांनी मला अनुग्रह न देता या ठिकाणी वैकुंठ गमन केलं. तुकोबाराया जोपर्यंत मला अनुग्रहित करत नाहीत तोपर्यंत अन्न आणि अन्नाचा कण नाही आणि पाण्याचा थेंब प्राशन करणार नाही. मोठं अनुष्ठान त्यावेळी आहे महाराज. आणि प्रश्न अनेक उपस्थित आहे बघा. काही ठिकाणी 42 दिवस, काही ठिकाणी 40 दिवस, काही ठिकाणी 41 दिवस अनुष्ठान सांगितलंय. आपण म्हणतो विज्ञान असं सांगतं की 21 दिवस जर अन्न पाण्याशिवाय मनुष्य राहिला तर म्हणे त्या माणसाला मृत्यू आल्याशिवाय राहत नाही. एवढा कसा राहू शकतो 41 दिवस? अरे ज्याचा काळ गुलाम आहे, ज्याचं नाव घेता यम थरथर कापतो, अशा तुकोबारायांचा अखंड ध्यान ज्या निळोबारायांच्या मुखात, मनात, तनात, बुद्धीमध्ये होतं त्यांच्याजवळ काळ जाईलच कसा महाराज. आणि हे अनुष्ठान आणि तो मनोरथ तुकोबारायांनी प्रत्यक्ष येऊन अनुग्रह दिला आणि पूर्ण केला. म्हणून पूर्ण केला मनोरथ. मग घरा आले कृपाळ. या ठिकाणी आपल्या गुरुना कृपाळ असा संबोध दुसऱ्या चरणामध्ये निळोबाराय करतात. निळोबाराय सांगतात 41 दिवसाचं मी हे अन्न पाण्याशिवाय अनुष्ठान केलं. मला जगवणारा दुसरा कोण आहे? मला सांभाळणारा दुसरा कोण आहे? म्हणून सांभाळिले अनाथा. माझ्यासारख्या अनाथाचा सांभाळ गुरूंनी माझ्या केलेला आहे. म्हणून आता गुरूंनी सदेह वैकुंठ गमन झाल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकात आले म्हणजे हा देह पावन केला गड्या, कृतकृत्य झालो याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, माझा दिवस गोड झाला, मी पावन झालो. केला निळा पावन विठ्ठला. आता हा निळोबारायांनी जसा अभंगा मांडला प्रसंगाला साधून, त्याप्रमाणे आजच्या दिवशी हा अभंग आपण कसा चिंतनात घेऊ शकतो पहा. या ठिकाणी सुद्धा एक मनोरथ आहे. ओलवे बाबांनी मनोरथ केला. ओंकारेश्वराला महाराज संकल्प सोडला, मी 2 वेळा मैया तुझी आरती गाईल, 2 वेळा सकाळ संध्याकाळ तुझं पूजन करील. मी या ठिकाणी केस मर्जन करणार नाही. मी या ठिकाणी पायी तुझ्या कुठल्याही धारेला न ओलांडता या ठिकाणी पायी परिक्रमा पूर्ण करेल. हा माझा संकल्प आहे. पहिल्या चरणात निळोबाराय सांगतात पूर्ण केला. त्याचाच हा उत्सव आहे. मनोरथ जो पूर्ण झाला तो आपल्या बळानं होत नाही. मी काल गप्पा मारता सांगितलं 5 जण पंढरपूरला आपण निघालो आणि सकाळी जायचं ठरलं. सकाळी निघाल्यानंतर 1 जणाचं कॅन्सल झालं, काहीतरी काम आलं म्हणे आता मला जमणार नाही. आणि चालता म्हणे आपण चौघात जाऊ. 4 जण गाडीत बसले. चालता चौकात झाडाच्या पारावर 1 जण जोडीदार दिसला. गाडी थांबली. म्हणले पंढरपूरला येणार का? म्हणे मोकळाच येतो की पंढरपूरला. महाराज त्याच्या नशिबात पंढरपूरला जाणं नव्हतं आणि या पारावर बसलेल्याच्या नशिबात पंढरपूरला जाणं होतं. त्याचं बोलावणं लागतं तेव्हा भगवंताकडं जाता येतं, असं जाता येत नाही. मैयाने ठरवलं तरच तुमची परिक्रमा पूर्ण, नाही तर तुमची परिक्रमा पूर्ण नाही. त्यामुळं नर्मदा मैयानं हा त्यांचा प्रवास, परिक्रमेचा संकल्प, हा त्यांचा मनोरथ पूर्ण केला मनोरथ. घरा आले कृपाळ. आता या ठिकाणी
वल्वे बाबा एकटे नाही आले बरं का, येताना नर्मदा जल सोबत घेऊन आले. नर्मदा मैयाचा महिमा फार आगाध आहे. नर्मदा पुराणामध्ये वर्णन आहे, स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे, शिवपुराणामध्ये काही भाग येतो, लिंग पुराणामध्ये काही भाग येतो, आणि मार्कंडेय पुराणामध्ये मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला मार्गदर्शन करताना नर्मदेचं महात्म्य येतं. मग एवढं महात्म्य जर नर्मदा मैयाचं सांगितलं जातं, नर्मदा मैयाचा प्रत्येक दगडाचा गोटा हा या ठिकाणी शिवलिंग म्हणून महाराज त्याला स्थान आहे, त्याचं महात्म्य आहे. किती महात्म्य! नर्मदेश्वराची स्थापना आपण कुठलाही रुद्राभिषेक न करता घरामध्ये करू शकतो आणि थेट त्याची पूजा करू शकतो, इतकं महात्म्य त्याला दिलं. एवढे आशीर्वाद नर्मदा मैयाला भगवंताकडून प्रदान आहेत. तुमच्याबरोबर नर्मदेश्वरही आले, तुमच्याबरोबर नर्मदा मैयाही आली, तुमच्याबरोबर ओंकारेश्वरही आले, तुमच्याबरोबर रेवा सागरही आला, आणि तुमच्यासोबत नर्मदेच्या तटाला या ठिकाणी अदृश्य रूपानं साधना करत असलेले ऋषीगण आणि त्यांचा आशीर्वादही आला. म्हणून घरा आले कृपाळ. आणि तुम्ही 3 महिने प्रवास पूर्ण केला. 3-3.25 महिने, काहींचा 2.5 महिन्यात होतो, काहींना 4 महिने लागतात. ज्याप्रमाणे म्हणजे कथेची सामुग्री देह अवसानावरी, आपला देह अवसानानुसार हा प्रवास पूर्ण होतो. आणि हा पूर्ण होताना हा आपल्या बळानं पूर्ण होत नाही, तो त्यांच्या कृपेनं, भगवंताच्या नर्मदा मैयाच्या कृपेनं पूर्ण होतो. म्हणून तुम्हाला सांभाळणारं कोण असेल तर तो भगवंत आहे. त्या प्रवासामध्ये तुम्हाला सांभाळणारं कोण असेल तर नर्मदा मैया आहे. म्हणून सांभाळिले अनाथा. आणि मग आता तुमची परिक्रमा दुसरी पूर्ण झाली. तुमचं महाराज परिक्रमा पूर्ण करण्यामध्ये भगवंताने मैयाने तुम्हाला सहाय्य केलं. म्हणे तुमची जी भावना आहे, निळोबारायांची जी भावना आहे ना, मी पावन केलं, मला केला निळा पावन. तसं लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा पावन झालात. केला निळा पावन विठ्ठल. विषयाला बांधून आजची सेवा आहे बरं का. त्यामुळं अभंगाचा ठाव किती घेता येईल हे नाही, पण आपण अभंगाला न्याय देता चिंतन करण्याचा प्रयत्न करू. नर्मदा मैयांचं महात्म्य पाहण्याचा प्रयत्न करू. या प्रवासाचं महात्म्य पाहण्याचा प्रयत्न करू. यामध्ये महत्त्वाचा शब्द आहे बरं का. अभंगामध्ये एक शब्द आहे मनोरथ. आणि तुम्ही जे आता ज्याचा उत्सव आहे हा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा, याच्यामध्ये महत्त्वाचा शब्द आहे परिक्रमा बरं का. त्यांचा मनोरथ काय आहे की चालत परिक्रमा पूर्ण करण्याचा. आता मनोरथ असे असतात, आपण जन्माला आलो आणि बालक म्हणून आईच्या हातामध्ये, आजीच्या हातामध्ये, कुणाच्या हातामध्ये गेलो. महाराज आपण रडायला लागलो, बालक रडायला लागलं, त्याला अजून आई कळत नाही, त्याला आजोबा आजी बाप कळत नाही, तरी ते रडतं. कशामुळं? त्याला भूक लागली, म्हणजे आपल्याला आस लागली. आई कळण्याच्या आधी आपल्याला भूक कळते. लक्षात घ्या, आई कळण्याच्या आधी आपल्याला लाज कळते. जन्मताच लाज बरोबर आहे म्हणतात संत मंडळी. म्हणतात उपजली या पिंडा मरण जसं सांगाती आहे ना, तसं लज्जा आणि भूक ही जन्मताच आपल्यासोबत जन्माला येते. मग आपल्या मनात मनोरथ असो वा नसो, आपलं आयुष्य क्षणाक्षणाला गरजेवर अवलंबून आहे. आपल्याला गरज लागते आणि ती गरज कुण्या ना कुण्या रूपानं पूर्ण करावं लागते. पण सांसारिक मनोरथ आहे आणि एक परमार्थिक मनोरथ आहे. सांसारिक मनोरथ तुमचा जरी असेल तरी पूर्ण करणारा कुणीही असू शकतो. म्हणजे मला घर बांधायचं आहे, माझ्याकडं आर्थिक परिस्थिती माझी आहे, परंतु बांधणारी तुम्ही नाहीत. बांधणारा कोण आहे? बांधणारा दुसरा आहे महाराज. मनोरथ तुमचा आहे पण पूर्ण करणारा दुसरा आहे. संसारातला प्रत्येक मनोरथ हा पूर्ण करणारा महाराज दुसरा आहे. तुम्ही करू शकता किंवा दुसराही करू शकतो. तुमचा भौतिक मनोरथ थोडासा इको कमी करा. विठ्ठल. तुमचा भौतिक मनोरथ किंवा संसारिक मनोरथ पूर्ण करणं तुम्ही जरी नसाल तरी सुद्धा शक्य आहे. पण परमार्थिक मनोरथामध्ये तसं नाही. तुम्ही भजन केलं तरच तुम्हाला पुण्य, तुम्ही भजन केलं तरच तुमचं नामस्मरण. नाही तर महाराज दुसऱ्यानं करायचं, म्हणजे वारी बायकोनं केली आणि पुण्य नवऱ्याला का, किंवा वारी मी करायचं पुण्य दुसऱ्याला का, तो तुम्हालाच मिळतं का? कारण हा मनोरथ परमार्थिक आहे. तुमचा मनोरथ जर परमार्थिक असेल
तर तो पूर्ण करायची जबाबदारी तुमचीच आहे. म्हणून या ठिकाणी हरिभक्तपरायण विठोबा महाराज वल्वे बाबांनी मनोरथ केला की बाबा मला नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण करायची. हा मनोरथ पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. परंतु परमार्थिक मनोरथ पूर्ण करताना 3 गोष्टी आपल्याला सहाय्यभूत ठरतात. कोणत्या? एक म्हणजे देव, दुसरे म्हणजे संत आणि तिसरा म्हणजे गुरु. या 3 गोष्टी आपल्या बरोबर असतील तर आपला कुठलाही परमार्थिक मनोरथ पूर्णत्वास जातो. आपल्याला याच्याशिवाय होत नाही बरं का. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी गोड बोलतात, म्हणे हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, हे जेने जाणितले तो सुटला गा. हे जरी मी करताना दिसत असलो तरी या ठिकाणी करणारा कुणीतरी आहे. देव माझ्या मागून हे करतोय, माझं फक्त मी निमित्त त्याचा धनी केला असे प्राणी. मी या ठिकाणी काही करत नाही. आपल्याला सवय लागली आपली कॉलर टाईट करून फिरण्याची बरं का. आपल्याला ही सवय लागली कॉलर आपली टाईट करून फिरण्याची. अरे जन्माला आलो घराला विटाळ घेऊन येतो आणि आपण मेलो तर अख्ख्या भावकीला सुतक देऊन मरतो. काय तुमच्या येण्यातही अपवित्रता आहे आणि जाण्यातही अपवित्रता आहे. काय कॉलर टाईट करून मिरवता महाराज? काही नाही. या जगात भगवंत सोडला तर तुम्हाला शून्य किंमत आहे. तुकोबाराय तर म्हणतात काय थोरपण जाळावे ते काय थोरपण तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते काय थोरपण तुका म्हणे येथे भजन प्रमाण. देवाचं नाव नसेल ना महाराज मुखात, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ आणि जीवा नव्हे काळ सर्प. महाराज मोठे असू द्यात, तुमच्या मोठेपणाला काही काडी लावायची नाही. कोण म्हणतंय? तुकोबारायांची भाषा आहे. आपल्याला तो अधिकारही नाही महाराज बरं का. अरे अरे विठ्या मुळमायेच्या कार्ट्या शब्द ऐकतो ना बाबा, कानाला जड होत आहे आपल्या. पण म्हणण्याचा अधिकार आहे का आपल्याला? ऐकताना जर त्रास होत असेल म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही. तुम्ही कितीही मोठे असा, तुमच्याकडं भगवंत नसेल, तुमच्या मुखात देवाचं नाव नसेल तर महाराज तुमच्या काही त्या मोठेपणाला काडी लावायची नाही. तुकोबाराय म्हणतात त्यामुळं आपल्या पाठीशी करवून घेणारा कोणतरी आहे. वल्वे बाबांनी या ठिकाणी परिक्रमा पूर्ण केली. त्यांच्या पाठीशी ओंकारेश्वर, केदारेश्वर, या ठिकाणी नर्मदेश्वर आणि स्वतः नर्मदा मैया महाराज उभी होती आणि म्हणून त्यांची परिक्रमा पूर्ण झाली. विठ्ठल महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे परिक्रमा. परिक्रमा म्हणजे काय तर परिक्रमा म्हणजे एक संपूर्ण फेरी किंवा प्रदक्षिणा आपण त्याला म्हणतो. आता प्रदक्षिणेशिवाय सुद्धा संसारातही काही पूर्ण नाही, या विश्वातही काही पूर्ण नाही आणि परमार्थातही काही पूर्ण नाही. तुम्हाला प्रदक्षिणा, आपण पंढरीच्या वारीला गेलो, आपलं पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन झालं नाही तरी वारीत आपण काय करतो? ज्यांना शक्य आहे ते 20-20 तास थांबून दर्शन करतात. नाही तर ज्यांना शक्य नाही ते आपण नगर प्रदक्षिणा मारतो, वारुळाची प्रदक्षिणा मारतो, कळसाचं दर्शन घेतो, पाहे पाध्वजेचे चिरगुट. आणि महाराज आपण आपल्या मार्गाने येतो, आपल्याला त्याच्यात आनंद आहे. कशानं पूर्ण झालं? प्रदक्षिणेनं पूर्ण झालं. म्हणजे महाराज प्रदक्षिणेला परमार्थात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिरात जा, देवाच्या पाया पडा, पाया पडल्यानंतर आपण काय करतो? महाराज प्रदक्षिणा मारतो. या ठिकाणी भगवान महादेवानी कार्तिकेय आणि गणपती बाप्पाला सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा मारा. गणपती बाप्पाने आई वडिलांच्या पलीकडे मारली, कार्तिकेयानी पूर्ण पृथ्वीला मारली. आता आला कार्तिकेय स्वामींचं नाव म्हणून सांगतो बरं का. पहिला नर्मदा परिक्रमा करणारी व्यक्ती म्हणजे कार्तिकेय स्वामी येतात. त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा मारली. नर्मदेच्या कुठल्याही धारेला महाराज न ओलांडता संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा झाली. त्याबरोबर नर्मदा मैयाची सुद्धा प्रदक्षिणा झाली. विठ्ठल
म्हणजे नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करताना एक मंत्र एक नाम मुखात आहे बघा, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे नर्मदे हर नाव का पडलं म्हणजे हर हर नर्मदे, खरं तर हर हर नर्मदे पाहिजे ना. मग नर्मदे हर का, तर हर हर नर्मदेच होतं, पण नर्मदे हर कधीपासून झालं त्याचं 2 मिनिटात चिंतन करतो. भजन करा विठ्ठल. मार्कंडेय ऋषींनी नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याचा संकल्प केला. मार्कंडेय ऋषींनी अमरकंटकला महादेवाचा महाराज अभिषेक केला. महादेवाचा अभिषेक केला. त्या ठिकाणी बाणासूर नावाच्या दैत्यानं तपश्चर्या केलेलं एक ठिकाण आहे. म्हणजे ज्या आशीर्वादामुळं नर्मदा मैयाचा प्रत्येक गोटा शिवलिंग म्हटला जातो ना, ती बाणासुराची तपश्चर्या आहे बरं का. म्हणजे एका राक्षसाची, प्रल्हादाच्या कुळातला आहे तो बाणासूर, त्यानं तपश्चर्या केली. त्याचंही चिंतन आपण आल्यावर पाहू. मग नर्मदे त्या अमरकंटकला महादेवाला अभिषेक केला. नर्मदा मैयाला विनंती केली, नमस्कार केला. नर्मदा मैयाचं पूजन केलं. म्हणलं मैया मी म्हणे आता चालत न तुझी परिक्रमा पूर्ण करणार, आणि मग सकाळ संध्याकाळ म्हणे तुला तुझी पूजा अर्चा करणार, सकाळ संध्याकाळ तुझा जलाभिषेक करणार, सकाळ संध्याकाळ तुझी आरती गाणार, आणि हा माझा संकल्प या ठिकाणी सोडतो. आणि पहिला संकल्प पायी परिक्रमेचा मार्कंडेय ऋषींनी सोडला. आणि मार्कंडेय ऋषींनी 3 वर्ष 3 महिने आणि 3 दिवस लावून ती परिक्रमा पूर्ण केली. ती परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर महाराज असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये, संत मंडळी असं सांगतात आणि पुराण सुद्धा असं सांगतं, अहंकार हा ज्ञानानं परिपूर्ण झाल्यानंतर येणारी गोष्ट आहे. आता आपल्याला काय अहंकार यायचा महाराज, आपण पार अजून तळात सुद्धा नाही, फक्त नटलोय आपण या मायेच्या आहारी जाऊन मी 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 करत. तू जन्माला येण्यापूर्वी दुधाला रडला तेव्हापासून जे भीक मागायला लागला ते तू मेल्यावर तुझ्यासाठी तुझ्या घरचे दुसऱ्याच्या दाराची पडा आणायला गेले तरी सुद्धा भीक थांबली नाही. मी करत जगण्याचा काही महाराज अर्थ नाही या गोष्टीत. आपण उगा ते लावून घेतलं महाराज. अहंकार झाला कुणाला, प्रत्यक्ष मार्कंडेय ऋषीला. मार्कंडेय ऋषी म्हणजे चिरंजीवी आहेत बरं का, साधं आयुष्य नाही त्यांना, 5 वर्षाचं आयुष्य आहे. पण ते कुणाचं, प्रत्यक्ष महादेवाचं. महादेवाचं आयुष्याची गणती महाराज युग, महायुग, कल्प, मनवंतर, याच्या म्हणजे ब्रह्मदेव आहेत ना, शतब्रह्मदेव एका क्षणात मारतात. कुठल्या ऋषींचं नाव विसरलो मी, त्यांच्या अंगावरचा एक रोम गळतो जेव्हा 100 ब्रह्मदेव जातात, आणि त्यांचे जेव्हा सगळे रोम संपतील तेव्हा महादेवाचा 1 दिवस पूर्ण होणार. महाराज महादेवाचं काय आयुष्य आहे का. महादेवाच्या एका दिवसामध्ये असे शेकडो वेळा हे पृथ्वी नष्ट होते आणि पृथ्वी निर्माण होते. आणि महादेवांचं 5 वर्षाचं आयुष्य त्या मार्कंडेय ऋषींना. आणि हे मार्कंडेय ऋषी अहंकारानं ग्रस्त झाले. म्हणे मी पहिला म्हणे चालत परिक्रमा पूर्ण केलेला पहिला व्यक्ती मी. मग महाराज दुसऱ्या वेळेस पुन्हा परिक्रमा करण्याची वेळ आली. 25 वर्ष झाली, 25 वर्ष परिक्रमाच चालू आहे, परिक्रमा पूर्णच होईना मार्कंडेय ऋषीची. मार्कंडेय ऋषी म्हणे 3 वर्षात परिक्रमा पूर्ण केली, आता 25 वर्ष झालं मला परिक्रमा पूर्ण होईना. झालं काय महाराज, ज्ञानी माणसाच्या लक्षात येतं. म्हणे अहंकार भीतरी नागवलो. तुकोबरायांचा अभंग आहे महाराज गोड. म्हणे चिंतामणी देवा गणपतीशी आणा आणि करवावे भोजना तुझे पात्रे. म्हणजे चिंतामणी देव म्हणतात म्हणे देव म्हणे तुकया एवढी कैशी थोरी आणि अभिमान भीतरी नागवलो. आणि तसं महाराज लक्षात आलं मार्कंडेय ऋषीच्या, की आपल्याला अभिमान झाला. मैयाचं दर्शन घेतलं म्हणे मैया चुकलो म्हणे मी, मला अहंकार झाला. आणि ती परिक्रमा 27 वर्षानंतर पूर्ण झाली. मग महाराज नर्मदा, नर म्हणजे नर पुरुष किंवा नर म्हणजे मनुष्य जीव, मद म्हणजे अहंकार आणि हर म्हणजे हरण करणारा. मग हर हर नर्मदे ऐवजी अहंकार हरण करणारी नर्मदा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर विठ्ठल. महाराज अशा प्रकारे या ठिकाणी नर्मदा मैयाला शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. स्कंद पुराणामध्ये आपल्या भारत खंडामध्ये बरं का, भारत खंडामध्ये पर्वतांना, डोंगराला आणि सरितांना अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. या जगामध्ये
भारताची संस्कृती वेगळी आहे. भारत हा आगळा वेगळा देश आहे. धर्मप्रधान संस्कृती आपली आहे. आपण धर्मप्रधान संस्कृतीवर जगतो. म्हणजे किती धर्म आहेत, किती जाती आहेत, किती भाषा आहेत याचा मेळ नाही, पण सगळ्याचं मूळ धर्मावर येतं. धर्मप्रधान आहे महाराज. आपली संस्कृती धर्मप्रधान आहे आणि ती धर्मप्रधान आहे म्हणून आपण एक जुळू नाही महाराज, नाही तर काही खरं नाही. लक्षात घ्या, फार वाईट गोष्ट आहे. म्हणजे सकाळी सेवा ऐकताना परदेशाचं कौतुक करणारे एक व्यक्ती एका साधूच्या शेजारी असताना त्या साधूनं सांगितलं, ज्या अमेरिकेचं गुणगान तू करतो त्या अमेरिकेची बाई नवरे किती करते हे विचारलं का म्हणे तू? आता हे माझ्या अधिकारातलं बोलणंच नाही बरं का महाराज, अगदी माफी मागून बोलतो. पण आपण पाहताना आपली संस्कृती पाहणं गरजेचं आहे. आपला देश कशानं उंच आहे हे पाहणं गरजेचं आहे महाराज. आपल्याकडं दगडाला एवढं पूजलं जातं की त्याच्यासाठी प्राण देण्याची आपली तयारी आहे. छत्रपती शिवराय जाऊन 350 वर्ष झाली, पण त्यांच्यावर काही लांछन आलं तर महाराज छाती काढून आपण वार झेलायला पुढं तयार आहे. एवढी आपली संस्कृती प्रबळ आहे. आपण काय दुसऱ्याचं कौतुक करायचं आणि दुसऱ्याची ना आपली तुलना करायची? शेकडो भाषा असताना आपण एकत्र जगतो, वागतो, हसतो, बोलतो, याच्याशिवाय काय महाराज? मग धर्मप्रधान संस्कृती आहे. पण ही संस्कृती जपली कुठं गेली? तर जपली गेली नदीच्या तटावर, जपली गेली पर्वताच्या डोंगराच्या माथ्यावर. तिथं ही संस्कृती जपली गेली. सर्व आपली तीर्थक्षेत्र पर्वतावर आणि नदीच्या तटाला आहेत. त्यापैकी सप्तसरितांना महत्त्व आहे. म्हणजे अनेक नद्या आहेत, त्यापैकी सप्तसरिता म्हणजे तुम्ही मंगलाष्टिका ऐकली ना, गंगा सिंधू, लय पळापळ असते मंगलाष्टिकेची गाय असणारे लय लोक असतात. त्यांच्या गायीपायी इथं उशीर होतो आम्हाला खाली. आमची गंमत सांग का महाराज? एक महाराज म्हणून आता म्हणे तुम्ही महाराज आशीर्वाद द्या बरं का. माझ्या अजिबात वरती जायची इच्छाच नसते, वरती स्टेजवर जायचे आशीर्वाद. माझं तर म्हणणं आहे सगळ्यांचं बंद करून टाका ते आशीर्वाद. वेळेत लग्न लावा. आमदार यायचा म्हणून उशीर लावला लग्नाला का? आमदार यायचा, पत्रिका जुळली नाही तो 4 लग्न मोडली आणि आमदारासाठी लग्नाला उशीर लावतो, मुहूर्त मोडतो. मग पत्रिका बघाय बामणाकडे कशाला गेला? आमदाराच्याच घरी जायचं ना. काय काय एवढी साधी गोष्ट आहे महाराज. म्हणजे मला सुद्धा असं वाटत नाही की आपण वरती जावं आणि वेळ घालवावा. आणि या ठिकाणी नेमकं 10-15 जण आशीर्वाद देऊ 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 झालेले असतात आणि मग आम्हाला बोलवलेलं असतं. तोपर्यंत खालून शिव्या चालू झालेल्या असतात. म्हणजे महाराज यायला आणि खालची लोक शिव्या द्यायला एक टाईम होतो का नाही? त्याच्यामुळं मी जात नाही असं आहे. विठ्ठल खरंच आहे महाराज. आपण आपली संस्कृती जपणं गरजेचं आहे. मुस्लिम धर्मातलं एखादं लग्न असेल तर कोण आहे वरती तुम्ही सांगा बरं? मांडी घालून बसलेले 7-8 जण, त्याच्यामध्ये नवरा मुलगा नवरी आतमध्ये कुबूल हे कुबूल हे कुबूल हे झालं लग्न. नवरा उचलला नाही ना नवरी उचलली नाही. बौद्ध बांधवांचं लग्न असेल, या ठिकाणी लग्न लावणारे बनतो आणि पांढऱ्या कपड्यामध्ये वधू आणि वर 3 जण महाराज, चौथा माणूस नाही. कुणी नवरा उचलला नाही, कुणी नवरी उचलली नाही. ख्रिश्चन धर्माचं लग्न असेल तर त्या चर्चमध्ये पादरी आणि ते नवरा नवरी, बाकी सगळे खुर्च्यावर बसलेले. आहे का कोण नवरा उचलाय? आपण नक्की कुठल्या अवलादी? हे नवरा उचलण्याची नवरी उचलण्याची पद्धत आली कुठून? मी काय इंदुरीकर बाबा नाही, पण महाराज आपण संस्कृती कुठून जपायची याची सुरुवात ही आहे, लक्षात घ्या. तिथं संस्कृती जपा. आपल्या इतकी उंचीची संस्कृती या जगात कुठली नाही. भारत हा उंचीच्या संस्कृतीचा देश आहे आणि ही संस्कृती जपली गेली ती सरितांच्या तटावर. गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा अशा अशा नद्यांची नावं सप्तसरिता सांगितल्या बरं का. आणि या सप्तसरितांच्या कडेला सर्वात जास्त तीर्थक्षेत्र आहेत. त्याच्यामुळं ही जी संस्कृती धर्मसंस्कृती जपली गेली या सप्तसरितांच्या तीरावर. आणि त्यापैकी नर्मदा मैया, रेवाही म्हटलं जातं तिला, हिला अनन्यसाधारण महत्व आहे. विठ्ठल त्याचं कारण असं आहे पहा. गंगा मैया ही स्वर्गामध्ये होती. भागीरथानं तपश्चर्या केली, भागीरथानं गंगा मैया पृथ्वीवर आणली. आणि गंगा उत्पन्न कुठून सांगितली तर महाविष्णू नारायणाच्या अंगठ्यामधून उत्पन्न झाली. दासी आहे ती. अनेक नद्या, यमुना ही यमाची बहीण आहे बरं का. भाऊबीज सुरूच यमुना आणि यमाच्या भेटीनं चालू झाली. म्हणजे यमुना नदी यमाची बहीण आहे. कोण बहीण आहे
कोण दासी आहे, कोण सेवक आहे महाराज. परंतु एकच अशी नदी आहे जिला शिवकन्या म्हटलं जातं, शिवपुत्री म्हटलं जातं. 2 प्रकारे यमुना मैयाचा जन्म सांगितला जातो. भजन करा विठ्ठल. अमरकंटक या ठिकाणी तपश्चर्येसाठी महादेव बसलेले असताना महादेवांच्या अंगातून जो घाम आला त्या घामातून यमुना मैयाचा जन्म सांगितला. मग उत्पन्न महादेवापासून म्हणून ती महादेव कन्या झाली. आणि एका पुराणामध्ये असा उल्लेख आहे की महादेवाच्या कंठातून यमुना मैया उत्पन्न झाली म्हणून त्या ठिकाणालाच नाव अमरकंटक असं पडलं. विठ्ठल. काय होतं, भारत हा विविध खंडांमध्ये भौगोलिक परिस्थितीने विभागलेला आहे. मग भारतामध्ये रामायण सुद्धा पश्चिम दक्षिण रामायण वेगळं आहे, उत्तर रामायण वेगळं आहे आणि आपलं महाराज पश्चिम रामायण. अनेक दाखले वेगवेगळे आहेत. मग वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी ग्रंथसंपदा सुद्धा आहे. त्याप्रमाणे काही ठिकाणी यमुना मैयाचे, गंगा मैयाचे, या ठिकाणी नर्मदा मैयाचे उत्पन्न झालेले किंवा जन्माला आलेले दाखले आपल्याला प्रसंग वेगवेगळे पाहायला मिळतात. भजन करा विठ्ठल. नर्मदा मैया शिवकन्या आहे आणि शिवकन्या असताना सुद्धा नर्मदा मैयानं घोर तपश्चर्या केली बरं का. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवांनी आशीर्वाद दिला, म्हणे तू सदा स्वच्छ राहशील. नर्मदा मैया फार स्वच्छ आहे, कायम स्वच्छ राहशील म्हणे. आणि देवदेवतांना सुद्धा तुझ्या तटावर या ठिकाणी तपश्चर्या केलेलं पुण्य प्राप्त होईल. पार्वती आईसाहेबांनी तपस्या केली, लक्ष्मी आईसाहेबांनी तपस्या केली, सरस्वती आईसाहेबांनी सुद्धा नर्मदेच्या तटावर तपश्चर्या केली. म्हणजे रिद्धी सिद्धीनं सुद्धा नर्मदेच्या तटाला तपश्चर्या केली. मार्कंडेय ऋषीने नर्मदेच्या तटाला तपश्चर्या केली. एवढंच नाही, ऐका, नर्मदेच्या तटावर ओंकारेश्वरला 33 कोटी देवता निवासस्थान करून राहतात असं सांगितलं जातं. नर्मदेच्या प्रवाहामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचा प्रत्यक्ष निवास आहे. भजन करा विठ्ठल. आणि अशा प्रकारे या नर्मदा मैयाच्या परिक्रमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पापाचं हरण स्कंद पुराणामध्ये एका ठिकाणी वर्णन आहे, पहा, छान श्लोक आहे. अर्धा निर्धा पाठ झालाय माझा, जसा पाठ झालाय तसा मी सांगतो बरं का. त्रिभी सारस्वत पुण्येन, बरं का, त्रिभी सारस्वत पुण्य सप्ताहान तू यमुना सद्य पुण्यती गंगेय आणि दर्शने देवी नर्मदा, असा हा श्लोक आहे. मला लय श्लोकात नाही म्हणता आला, आठवून म्हणावं लागला म्हणून मी असा म्हणलोय. आणि आपला अज्ञान आहे ना लगेच पुढच्याला कळतं, त्याच्यापेक्षा आधी आपणच सांगून रिकाम व्हायचं असतं. कसं होतं महाराज, गायला येतं का नाही ते इथं असलेल्या गायकांना एका सेकंदात कळतं. मग आपण कशाला उगाच ताण हात बसायचं. कोकिळा ते कोकिळा महाराज, कावळा तो कावळाच असतो. विठ्ठल. म्हणजे 3 वेळा सरस्वतीमध्ये केलेलं स्नान, 7 वेळा यमुनामध्ये केलेलं स्नान, 1 वेळा गंगा मैयामध्ये केलेलं स्नान जेवढं पुण्य प्राप्त करते तेवढं पुण्य फक्त नर्मदा मैयाच्या दर्शनानं प्राप्त होतं असं वर्णन आहे. ब्रह्मदेवांनी दिलेला आशीर्वाद आहे. अजून एक प्रमाण आहे बरं का, असंच आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ते प्रमाण असं आहे महाराज. या ठिकाणी पंढरी महात्म्यामध्ये ते प्रमाण येतं. चंद्रभागा डोळा वा देख लिया, चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा, देखलिया चंद्रभागा डोळा. अवघीचे तीर्थे घडली कवेळा, चंद्रभागा डोळा देख लिया, चंद्रभागा डोळा देख लिया. चंद्रभागा डोळा
अवघीच तीर्थे घडली एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखल्या गोड प्रमाणे ऐसा ठसा नामाचा ऐसा ठसा वाराणसी चालले जे माता गोदावरी एक दिवसा पंढरी पाहून पर्येचा ऐसा ठसा नामाचा वाराणसी चाले माझा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल पर्येचा ऐसा ठसा नामाचा वा वाराणसी एक मासा गोदावरी एक दिवसा आणि पंढरी पाऊल पर्येसा ऐसा ठसा नामाचा म्हणजे 3 वेळा सरस्वती स्नान 7 वेळा यमुना स्नान 1 वेळा गंगा स्नान एका दर्शनानं नर्मदेच्या पुण्याची महाराज बरोबरी आहे. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे पंढरीचं वर्णन करताना या ठिकाणी सांगितलेलं 1 मास या ठिकाणी वाराणसीचा वास 1 दिवस गोदावरीचा वास आणि एवढं पुण्य फक्त पंढरीमध्ये 1 पाऊल पडल्यानं प्राप्त आहे महाराज. काय वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका पंढरी तुका पंढरीचा वाराणसी गया पाहिली द्वारका. संतांनी आपल्या संपूर्ण तीर्थ महाराज पंढरपूरच्या पंढरीश पांडुरंगाच्या समोर पाहिली, पंढरीश पांडुरंगाच्या मध्ये पाहिली, मार्तंड मल्हारी तिथंच पाहिला, वारी तिथंच केली, गोंधळही तिथंच घातला, जोगवाई तिथंच केला. महाराज फुलवराई तिथंच आहे महाराज. सगळं महाराज पंढरपूरला. या ठिकाणी ज्याप्रमाणे नर्मदा मैयाचं महत्त्व उंचीचं आहे आणि त्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेला महत्त्व आहे आणि तो मनोरथ या ठिकाणी माझा पूर्ण केला अशी भावना वल्वे बाबांच्या मनात आहे. पण ती या अभंगाच्या माध्यमातून निळोबारायांनी पहिल्या चरणामध्ये पूर्ण केला 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 पूर्ण केला
वा टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी गोड. वलवे बाबांसाठी सुद्धा वाजवा बाबा एकदा. परिक्रमा सोपी नाही, लक्षात घ्या बरं का. परिक्रमेत किती जण जातात. आम्ही गाडीने केलो तरी 17-18 दिवशी आऊट निघाली. म्हणलं वा चालत कशी गाडी परिक्रमा करायची. परिक्रमा फार अवघड आहे. परिक्रमा अतिशय सोपी नाही, पण मार्ग दाखवणारा भगवंत असतो. मार्ग दाखवणारी नर्मदा मैया असते. कुण्या ना कुण्या रूपानं तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. फक्त परिक्रमेत काय शिकायचं, मैया ओळखता आली पाहिजे. परिक्रमेत दुसरं काही शिकायचं नाही. मैया ओळखता आली पाहिजे. आणि गेली समजा आपल्याला भेटून तरी लक्षात आलं पाहिजे की ती मैयाच होती बरं का. ती तुम्हाला एकदा ना एकदा भेट दिल्याशिवाय राहत नाही का. पाश्चिमात्य संस्कृतीच्या नादाला लागून प्रश्नचिन्ह निर्माण करतो आपल्या संस्कृतीवर, आपल्या धर्मावर, देवावर. देवाशिवाय या जगात काही नाही बरं का. देव सोडला तर जग शून्य आहे, लक्षात घ्या. काही नाही. अहो मी डॉक्टर म्हणे हे म्हातारं तुमचं आता काही जगणार नाही, 8 दिवसाचा तुमचा सोबती आहे, तुम्ही सेवा करा, घरी घेऊन जा. 15 वर्ष झालं तरी म्हातारं जिथं. कशामुळं? डॉक्टरने तर मराय सोडलंय. महाराज भगवंताची कृपा असेल तर काही नाही. अपघात झाला मोठाची मोठा आणि गाडीचा चक्का चूर झाला आणि महाराज खर्चटलं सुद्धा नाही. आणि ज्याला खर्चटलं नाही तो पुढच्या वर्षी किळीच्या सालावर घसरून मेला. कसं काय करायचं. गाडीचा चुरा झाला तरी नाही गेला. भगवंताची इच्छा आहे, तुमच्या प्राचनाची दोरी आहे, तोपर्यंत तुम्हाला काही होऊ शकत नाही. तुमच्या प्रत्येक कृतीमागं भगवंत आहे. आपल्याला असं वाटतं मी वैराग्य संपन्न झालो. वैराग्य कशाला म्हणतात हे तरी आपल्याला कळतं का. वैराग्य देव एवढा सोपं वाटलं तुम्हाला. आपल्या समोर असणारा माणूस खरा का खोटा हे मरेपर्यंत आपल्याला कळत नाही. आपल्या घरातला, आपल्यासोबत जगणारा, आपल्यासोबत वागणारा खरा आहे की खोटा मरेपर्यंत आपल्याला कळत नाही. आणि दगडातला देव कळायचा वैरे शियाने तुला. हा एवढं सोपं. हा देव कळण्यासाठी प्रल्हादानं स्वतःच्या समोर बाप टाराटारा फाडला. नरसिंहानं देव मिळवण्यासाठी बापाचा त्याग आहे. हा बळीराजानं गुरुचा त्याग केला. कशासाठी? देव मिळवण्यासाठी. विभीषणानं अरे 33 कोटी देवतांना बंदीखान्यात टाकणारा एवढा भाऊ महापराक्रमी रावणाचा त्याग केला, भावाचा त्याग केला. कशासाठी? रामाला प्राप्त करण्यासाठी. हसत हसत महाराज आपल्या आईशी मरेपर्यंत बोलला नाही भरत. हा शेवटपर्यंत आईचा त्याग का? रामाला प्राप्त. प्रल्हाद जनक विभीषणे बंधू राजमाता निंदू भरते केली. राजमाता निंदू भरते केली. राजमाता निंदू भरते केली. प्रल्हाद विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली. राजमाता निंदू भरते केली. राजमाता निंदू भरते केली. टाळ्या वाजवा गोड. हे अतिशय वेळेचं प्रमाण. महाराज प्रल्हादानं वडिलांचा त्याग, विभीषणानं भावाचा त्याग, भरतानं आईचा त्याग, गवळणींनी पतीचा त्याग, बळीनं गुरुचा त्याग, तुलसीदासांनी पत्नीचा त्याग. महाराज त्याग एवढा लागतो. आमच्याकडे काय आहे त्याग करायला? काय सोडू शकतो आपण? माझं पोरग आलं इथं ते तिथं घसरून सायकलून पडलं तर कीर्तनकार इथून पळायला बसलाय तिकडे. त्याग. आणि तुम्हाला त्याग सांगणारे कीर्तनकार कुठं बिन पाकिटाचं जातात तो. हा त्याग सांगणारे कीर्तनकार तरी कशाला म्हणतात त्याग नक्की? महाराज फार भयानक आहे. चिंतन केलं तर फार भयानक गोष्टीकडे जातं. आणि महाराज परमार्थ केला तर आनंदाकडे जातो. विठ्ठल. मग हा देव प्राप्त करण्याच्या काही गोष्टी आहेत ना, त्या देव प्राप्त करण्याच्या गोष्टीमध्ये महाराज पंढरीची वारी देव प्राप्त करण्याची गोष्ट आहे. नामस्मरण देव प्राप्त करण्याची गोष्ट आहे. नर्मदा मैयाची परिक्रमा देव प्राप्त करण्याची गोष्ट आहे. साधी नाही ही परिक्रमा. नर्मदा मैयाच साधी नाही. सगळं पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नर्मदा मैया आणि सकल नद्यांचा प्रवाह हा पश्चिमेकडून पूर्वेकडे सांगितला. सगळे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर या बाजूला मिळतात. एकच जाऊन अरबी समुद्राला उलटी मिळते. का बरं?
त्या महाराज ती कथा सुद्धा वेगळी आहे महाराज. लग्न मोडलं आणि मग अविवाहिता राहण्याचा, कुमारिका राहण्याचा संकल्प मैयानं केला आणि त्या रागाच्या तडाख्यात मैया उलटी फिरली, तोंडच वळवलं तिनं. ती महाराज या ठिकाणी रेवा सागरामध्ये जाऊन भरूच जिल्ह्यामध्ये म्हणजे आपण सोरटी सोमनाथाच्याही पलीकडच्या बाजूला एवढा मोठा 3-4 तासाचा बोटीचा प्रवास पूर्ण करावा लागतो. जेव्हा पलीकडे जायचं असतं धारणं ओलांडता, त्या ठिकाणी जाऊन मैया मिळाली. उलटा प्रवाह आहे मैयाचा. मैयाला आशीर्वाद दिला, तुझी परिक्रमा जो करेल तो म्हणे 21 जन्माचं पातक फेडेल. काय महाराज आशीर्वाद आहे. तसं कोणतं पातक सांगितलं माहिती आहे का? ब्रह्मदेव म्हणे जे पातक नकळत घडलंय ते, जे पातक आपल्याला कळतंय हे पाप आहे तरी करत असतील तर शान्या हो, मंदिर बांधलं तरी ते मिटत नाही. त्याचा भोग भोगल्याशिवाय, कर्म भोगल्याशिवाय तुम्हाला नाही. मी वैराग्य संपन्न झालो, वैराग्य संपन्न झालो. हां, पांढरी कपडे घातले म्हणजे वैराग्य संपन्न झाला नाही, भगवी कपडे घातले म्हणजे साधू झाला नाही. बक ध्यान धरी. आता कसा अभंग आहे महाराज, पटवून देणारा आहे. तुम्ही वैराग्य संपन्न झाला ते तुमच्या कपड्यावर नाही, तुमच्या पोशाखावर नाही, तुमच्या जगण्यावर अवलंबून आहे. उचित कर्म जे सांडिती मग नैष्कर्म्य हो पाहती, परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागू न घडे कर्तव्य मनी जे सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्री जाण ना माऊली दरिद्री म्हणतात त्याला. तो अरे कर्मसन्यास योग कशाला म्हणतो शहाण्या, कर्मसन्यास योग कशाला म्हणतात? हे मजची स्तव झाली. परी म्या नाही केले, तुमचं कर्म भगवंताच्या चरणावर वाहणे याला म्हणायचं कर्मसन्यास योग. आणि तो योग तुम्हाला सांगितलेला आहे कामामध्ये काम, काही म्हणा राम. देवाला जाताना सुद्धा देवाचं नाव आहे आणि घरी असताना सुद्धा देवाचं नाव आहे. मग नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर करत महाराज या ठिकाणी बाबांनी परिक्रमा पूर्ण केली. आपल्या इथं परिक्रमा करताना 2 ठिकाणी सांगितली. त्याला 2 तट आहेत, पूर्व पश्चिम वाहन आहे तिचं. त्याच्यामुळं उत्तर तट आणि दक्षिण तट आहे. दक्षिण तट म्हणजे आपल्या बाजूचा, उत्तर तट म्हणजे पलीकडच्या बाजूचा. परिक्रमा करताना मैयेचा प्रवाह आपल्या उजव्या हाताला असावा म्हणून दक्षिण तटानं सुरुवात करतात. 2 प्रकारची परिक्रमा स्कंद पुराणामध्ये सांगितली. एक आहे जिल्हेरी परिक्रमा आणि एक आहे रुद्र परिक्रमा. विठ्ठल आपण सगळी पूर्ण करतो ती रुद्र परिक्रमा, जी पहिल्यांदा मार्कंडेय ऋषींनी पूर्ण केली. मार्कंडेय ऋषींनी त्याच्यानंतर जी परिक्रमा मारली ती जिल्हेरी परिक्रमा. ती कशी आहे? ती परिक्रमा तुम्हाला दक्षिण तटावरूनच रेवा सागराला यायचं, परत माघारी दक्षिण तटावर जायचं असं 2 वेळा, आणि पुन्हा अमरकंटकवरून उत्तर तटाला जायचं आणि तिथून परत 2 फेऱ्या मारायच्या. पुन्हा अमरकंटकला माका बगीच्यामध्ये स्नान करून तिथलं पाणी घ्यायचं, ओंकारेश्वरला यायचं, ममलेश्वराच्या पिंडीवर अर्पण करायचं आणि नर्मदा मैयामध्ये टाकायचं आणि तेव्हा पूर्ण होते तुमची परिक्रमा. त्याला तुमच्या शरीर अवसानावरती 3.5 वर्ष ते 7.5 वर्ष एवढा कालावधी लागतो असं सांगितलेलं आहे. ते आपल्याला एवढी सहज शक्य नाही. तेवढंच पुण्य तुमच्या रुद्र परिक्रमेला सुद्धा सांगितलेलं आहे. रुद्र परिक्रमा म्हणजे धार न ओलांडता केलेली परिक्रमा. आणि याच्यामध्ये धारेचा जिल्हेरी परिक्रमामध्ये काही संबंधच येत नाही, कारण ती पूर्ण परिक्रमाच होत नाही, ती अशी उभी परिक्रमा असते दोन्ही बाजूंनी. मग आपण करतो ती परिक्रमा म्हणजे रुद्र परिक्रमा, जी पहिल्यांदा 3 वर्षे 3 महिने आणि 3 दिवसामध्ये मार्कंडेय ऋषींनी पूर्ण केली. मार्कंडेय ऋषींनी ती परिक्रमा तुम्ही पूर्ण केली. ती पूर्ण करत असताना लक्षात घ्या, तुम्हाला वाटेमध्ये अनेक अडचणी आल्या असतील. खायला पूर्वीची लोक 25-30 वर्षापूर्वी, आता अनेक मठ आहेत, अनेक आश्रम आहेत, तिथं जेवण मिळतं. लोक सुद्धा दक्षिणा देतात, जेवण देतात वाटेमध्ये. पूर्वी असलं काही नव्हतं, चोर जास्त होते, लुटारू, जंगली श्वापद जास्त होती, फार प्रवास अवघड होता. आपली शिदा बरोबर घ्यायची पाठीवर आणि तेच कुठंतरी काड्या 3 दगडाची चूल करायची, त्याच्यावर शिजवायचं, आपलीच भांडी सोबत आणि तशी परिक्रमा करायची. मग अशा वेळी तुमच्यामध्ये प्राप्त निर्माण होतं ते वैराग्य. 3 महिने घराची आठवण नाही, आपण जगायचीच आठवण राहते. प्रवास पूर्ण करायचा आहे, प्रवास पूर्ण करायचा आहे, घरचं चिंतन राहत नाही, वैराग्य निर्माण होतं. तुमच्यामध्ये निर्माण झालेलं वैराग्य आणि त्यानं मुखामध्ये देवाचं नाम आणि ते जर पाऊल तुम्ही परिक्रमेमध्ये टाकत असाल तर तुमच्यावर आलेल्या संकटाला तोंड देण्याचं काम नर्मदा मैया करते. म्हणून ते जे ऋण आहे ते कदाचित
निळोबरायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये व्यक्त केले. सांभाळले सांभाळिले 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 आता सांभाळिले आता घराले 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 गोट टाळ्या वाजवा. सांभाळिले 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 अनाथा. महाराज सांभाळलं ना, एवढं सोपं नाही. नर्मदा मैया तुम्हाला सांगू, नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये 2 वेळा शूलपाणी जंगल लागतं. एकदा दक्षिण बाजूनं प्रवास करताना, एकदा उत्तर बाजूनं प्रवास करताना. शूलपाणी जंगल पार करताना काही अडचण आली तर असं सांगितलं जातं, मैया गायीच्या रूपानं, कुत्र्याच्या रूपानं, लहान मुलीच्या रूपानं, बाईच्या रूपानं, पुरुषाच्या रूपानं, कुणाच्याही रूपानं येते आणि तुम्हाला मार्ग दावून तुम्हाला पुन्हा मार्गाला आणते. आणि असे अनुभव अनेक आहेत. तुम्ही जर मोबाईल उघडला आणि त्याच्यामध्ये अनुभव पाहायला गेले तर तुमच्या लक्षात येईल महाराज की किती अनुभव आहेत असे की तुमची चुकलेली वाट कोणतरी दाखवणार येतो, कोणतरी नसतो. मैयाच आहे महाराज ती. सांभाळिले 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 अनाथा. महाराज खाण्यापिण्याची व्यवस्था फार अवघड झालं. 2 दिवस झालं खायची आबळ झाली आणि अशा वेळी अचानक कुणीतरी भेटावं आणि म्हणावं तुम्ही 3-4 जण आहेत ना, 3-4 जणांचं खाणं आहे. पिचुंडी उघडली, 3-4 जण खाल्लं आणि निघाले. लक्षात नाही राहत त्या 3-4 जणांच्या की ती खायला ज्यांनी घातलंय त्याचे आभार व्यक्त करावेत, त्याच्याशी बोलावं. त्यावेळेस ते भानच नसतं आणि थोड्या वेळानं आपल्या लक्षात येतं अरे आपल्याला कोणतरी देव माणूस खायला घालून गेला. देव माणूस नाही, अहो मैयाच होती प्रत्यक्ष. विठ्ठल ती मैया तुम्हाला सांभाळण्याचं काम करते. या ठिकाणी असं सांगितलं जातं, मगर जर एकदा दिसली, नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये सर्वात जास्त मगरी सांगितल्यात बरं का या सरितांमध्ये. मगर नसतेच ती म्हणे, ती प्रत्यक्ष नर्मदा मैया मगरीच्या रूपानं दर्शन देते. कुणाला कुमारिकेच्या रूपानं दर्शन देते, कुणाला गायीच्या रूपानं दर्शन देते बरं का मार्गक्रमण करताना. आणि अशा वेळेस दर्शन होतच असतं बरं का. तुम्हाला सांगू का मी, कधी कधी तुमच्या नाम घेणाऱ्या पावलामध्ये एवढं पुण्य निर्माण होतं, कधी कधी तुमच्या पंक्तीला बसलेली अनोळखी व्यक्ती कदाचित मैयाच तुमच्यासोबत मांडीला मांडी लावून जेवण करून जाते. पण ते तुम्हाला लक्षात येत नाही, आपल्यालाही लक्षात येत नाही, कारण आपण अजून तिथपर्यंत पोहोचलोच नाही आणि पोहोचणारच नाही महाराज. मी गरुड पुराण वाचलं आणि फिट करून ठेवलं की मी नरकातच जाणार. मी माझं सांगतोय, मी फिट नरकात जाणार. मग गरुड पुराण काय वाचूच नका. ज्याला कुठं जायचं हे ओळखायचं असेल तर प्रत्येक जण नरकाचे वासी आहेत. आपल्याला स्वर्गवास नाही, आपण आपलं पाप कमी कमी करण्यासाठी पुण्याची जोडण करतोय. नाही तर महाराज आपलं काय जगणं आहे काय हे असलं. संसाराच्या नादी लागून आपण देव दूर केला. देव किती दूर झाला आपल्यापासून, फार दूर झाला. देव आपल्याला फक्त वाटतो आपल्या जवळ आहे, आपल्या जवळ नाही देव. देव फार दूर आहे महाराज. रामकृष्ण हरी विठ्ठल. हे बाबाजी आपले चांगले आहेत तुकोबरायांसारखे बघ, असे गोड आहेत. रोज नित्यनेम करतात. ह्यांचा नित्यनेम चालू असायचा वारीत आणि मी नटत असायचो पावडर लावतो. असं आहे का नाही? असं आहे कसं काय बोलवे बाबा, मला स्वर्ग प्राप्त व्हायचा तुम्ही सांगा बरं. मी तुम्हाला सांगतो बघा, मायेपासून दूर राहा. खालून इचरायचं महाराज फुकाट कीर्तन करताय का? माया आम्हाला सुटे ना. माया मुखे सांगे ब्रह्मज्ञान, मुखे सांगे ब्रह्मज्ञान.
ते सांगे ब्रह्मज्ञान जनलोकाची कापी तो मान जनलोकाची कापी तो मान जनलोकाची कापी तो मान जनलोकाची कापी तो मान कथा करीतो देवा ते अंतरी आशा बहुलो बाते अंतरी आशा बहुलो बाते अंतर्याशा बहुलो बारे अंतर्याशा बहुलो बारे गोट टाळे वाजवा. महाराज वाटच बघत असतात काय ना आमच्या प्रमाण मारायचे. माझं म्हणणं नाही, तो आर्थिक गोष्टीशी आपल्याला काही देणं घेणंच नाही गुरुजी. आपल्याला फक्त एवढं देणं घेणं आहे, देव सांगायला आला तो देवच सांगावा आणि संत सांगायला आले संतच सांगावे. महाराज फक्त कथा कीर्तन संसाराकडे वळवू नका. आपली चर्चा तीच चालली. बाकी आर्थिक गोष्टीशी आम्हाला काही देणं घेणं नाही. लाख घेतले तरी आम्हाला काय करायचे. देणार आहे अन्न मान धन हे तो प्रारंभ हे आमच्यासाठीच निर्माण केली मन आम्ही. विठ्ठल आनंदाचा आहे परमार्थ बरं का. आनंदाचाच आहे, अनुभवाचा आहे परमार्थ, आनंदाचा आहे परमार्थ. जगण्याचा चांगला मार्ग म्हणजे परमार्थ आहे, दुसरं काय नाही. तुमचा संसारही नेटका होत नाही आणि परमार्थही नेटका म्हणजे पूर्णत्वात जाणे बरं का. आता आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती तुम्हाला संसारातही नाही आणि परमार्थातही नाही. एक मनुष्य म्हणे महाराज 25 एकर बागायती जमीन आहे, 2 पोरं आहेत, एक पोरग अधिकारी झालाय म्हणे क्लास 1, एक पोरग जमीन सांभाळतोय, बंगला 1-2 कोटीचा आहे, अजून नेटका संसार कशाला पाहिजे. मग मी म्हणलं तुम्ही खोरं घेऊन कुठं निघालेत. ते म्हणे 12 धरायला निघालोय, पाणी म्हणे आता लाईटीची वेळ आहे. मग तुमचा जर संसार नेटका झालाय, सुखाची प्राप्ती झाली तर तुम्ही थांबले का नाही. हे म्हणे थांबलो तर ते टिकल का. मग जे टिकणार नाही ते मिळालं कसं. तुम्ही किती मोठे व्हा, ते टिकवण्यासाठी तुम्हाला पळावं लागतं आणि पळावं लागलं म्हणजे ते तुम्हाला मिळालेलं नाही, ते तुम्ही थांबवलंय. मग महाराज जे थांबवून ठेवतो त्याला संसार म्हणतात, त्याला सुख म्हणत नाहीत. सुख तुमच्या समाधानामध्ये लपलेलं आहे आणि समाधानामध्ये आनंद आणि आनंदामध्ये सुख आहे आणि सुख म्हणजेच परमार्थ आहे. विठ्ठल मग बाबांनी परिक्रमा पूर्ण केली. परिक्रमेमध्ये बाबांना बाबा अनेक अनुभव आले असतील. त्या अनुभवामध्ये कुठं मैया भेटली असेल, मैयाने मार्ग दाखवला असेल, कुठं 2 घास मैयाने खाऊ घातले असतील. 3-3.5 महिने रोज चालणं म्हणजे सोपं आहे का महाराज. जंगल आहे, दर्या आहे, किनारा आहे. त्या किनाऱ्यावर एक प्रसंग सांगू गोड. मी घरा आले कृपाळ. निळोबारायांनी तुकोबारायांविषयी बोललं की तुकोबाराय माझ्या घरी आले म्हणजे कृपाळ घरी आले. आणि आजच्या दिवशी यांच्या घरी कोण आलं मी सांगितलं सुरुवातीला. नर्मदा माई आल्या, ओंकारेश्वर आले, नर्मदेश्वर आले आणि सकल ऋषीमुनी आले तपश्चर्या करणारे. मार्कंडे ऋषी युधिष्ठिराला मार्गदर्शन करताना या ठिकाणी स्कंद पुराणामध्ये आवंत्या नावाचा एक खंड आहे. आवंत्या नावाचा एक खंड आहे, त्याच्यामध्ये 2 उपविभाग आहेत. एक उपविभाग अवंती नगरीचं महात्म्य सांगतो, म्हणजे आत्ताची उज्जैन नगरी, उज्जैनचं महात्म्य सांगतो. आणि एक उपविभाग नर्मदा महात्म्य सांगतो. तो संवाद आहे युधिष्ठिराचा आणि मार्कंडेय ऋषींचा. त्यामध्ये ऋषी अदृश्य स्वरूपात साधना करणाऱ्या ऋषींविषयी मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सांगतात. आपण ते 2 मिनिटाचं चिंतन पाहू. भजन करा. विठ्ठल भजनाने काय होतंय, खाली पण मुखामध्ये टाळे वाजली जाते, मुखामधून नामस्मरण होतं आणि कीर्तन करायला सुद्धा 2 मिनिटं पाणी प्यायला वेळ मिळतो. कसं आहे सगळं टामटुम येत आहे. महाराज बी तसा गुटगुटीतच आहे. कसं मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सांगतात म्हणे मी पहिली परिक्रमा पूर्ण केली
3 वर्षे 3 दिवस 3 महिने 3 वर्षे 3 महिने 3 दिवस लागले. दुसरी तपश्चर्या पूर्णच होईना अहंकारामुळं. मग ती तपश्चर्या अहंकार गेल्यानंतर 27 वर्षांनी पूर्ण झाली. आणि मग नर्मदा मैयाला मी विनंती केली की तुझ्या तटाला मी तपश्चर्या करतो, तपसाधना करतो. नर्मदा मैयानं सांगितलं तुम्ही तपसाधना करा म्हणे. आणि तपसाधना करण्यासाठी अमरकंटकपासून रेवा सागरापर्यंत दोन्ही तटांनी मार्कंडेय ऋषी फिरले बरं का, परंतु त्यांना जागा मिळाली नाही. आता आश्चर्य आहे का नाही, तपश्चर्येसाठी एवढ्या ठिकाणी जागा नाही मिळाली. मग नर्मदा मैयाला म्हणे मी माझ्या दिव्य दृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न केला जागा, पण तुझ्या तटाच्या कडेला अमरकंटकपासून रेवा सागरापर्यंत कोट्यावधी ऋषीमुनी अदृश्य स्वरूपामध्ये तपश्चर्या करतायत. तिथं जागा नाही. किती जागा नाही म्हणे, धान्याचा दाना जरी टाकला तरी तो कुण्या ना कुण्या ऋषीला स्पर्श करतो. एवढी जागाच नाही म्हणे तिथं. एवढी तपश्चर्या तिथं साधू संत मुनी करतात. मग मला जागा तपश्चर्येला, मग स्वतःच्या मिठीत घेतलं, स्वतःच्या पात्रात घेतलं. ओंकारेश्वर या ठिकाणी तिथं मार्कंडेय शिळा नावाचं स्थान आहे. पहा, ती मार्कंडेय शिळा म्हणजे आज तागायत अखंडपणे मार्कंडेय ऋषी नर्मदेच्या पात्रामध्ये तपश्चर्या करतात महाराज. आणि तिला मार्कंडेय शिळा असं म्हटलं जातं. पात्रामध्ये तपश्चर्यासाठी घेतलं. अनेक देवता अजून 4.5 करोड वर्ष तपश्चर्या करतायत नर्मदेच्या पात्रामध्ये. सोपं नाही हे. आपण आत्ता चर्चा केली, नर्मदा जल प्राशन करतात बाबांची. फक्त कशामुळं करतात? ते नर्मदा जल नाही महाराज, देवाला स्पर्श केलेलं जल आहे. विठ्ठल भगवान महादेवांची तपश्चर्या नर्मदा मैयाने केली. महादेव प्रसन्न झाले. महादेवांनी सांगितलं म्हणे कायम माझं निवासस्थानच म्हणे तुझ्या पात्रामध्ये. मी एकटाच नाही, ब्रह्मा विष्णू आणि महेश तीनही देवतांचं निवासस्थान म्हणे त्या नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये आहे. तीनही देवतांच्या सर्व पत्नी तपश्चर्या नर्मदेच्या तटावर त्यांनी केली. अनेक ऋषीमुनी साधकांनी तपश्चर्या नर्मदेच्या तटावर केली. आणि या ठिकाणी बाणासूर नावाच्या प्रल्हादाच्या कुळातील एका दैत्यानं अमरकंटकला तपसाधना केली. भगवान महादेवाला प्रसन्न केले. महादेवांना म्हणले तुम्ही सदैव लिंग रूपानं माझ्या सोबत राहायचं. महादेव इतके आनंदित झाले त्या तपश्चर्येमुळं. महादेवांनी सांगितलं तुला स्पर्श होणारा प्रत्येक दगड हा लिंगच बनून जाईल. आणि तोच बाणासूर नर्मदा मैयाच्या पात्रात बसून आजही तपस्या करतोय. त्याला स्पर्श करून जो दगड प्रवाहामध्ये येतो तो महाराज लिंगच बनून येतो. प्रत्येक दगड थोडीच गोल असतो. जो गोल दगड असतो तो महादेवाच्या आशीर्वादानं महाराज बाणासुराला स्पर्श करून आलेला आहे. विठ्ठल नर्मदा नदीमध्ये अनेक ठिकाणं येतात बरं का. त्यापैकी काही जण अमरकंटकवरून परिक्रमा सुरू करतात, काही जण मध्य ठिकाण म्हणून ओंकारेश्वरवरून परिक्रमा सुरू करतात. ओंकारेश्वर म्हणजे नर्मदा मैयाचं वळण असं आहे की त्या डोंगरालाच ओम असं आकार प्राप्त झालेला आहे, म्हणून त्याला ओंकारेश्वर म्हटलं जातं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण, पण ते पूर्ण ज्योतिर्लिंग नाही. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर नदीच्या दक्षिण तीरावर ममलेश्वर आहे आणि उत्तर तीरावर ओंकारेश्वर आहे. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर यांचं एकत्रीकरण केल्यावर एक ते ज्योतिर्लिंग पूर्ण ज्योतिर्लिंग म्हणतं. त्याच्यामुळं ओंकारेश्वराचं दर्शन केले की आपल्याला ममलेश्वराचं दर्शन करावंच लागतं. त्याच्या पिंडीवर पाणी वाहावंच लागतं. या ठिकाणी सुद्धा परिक्रमेची पूर्णता करताना तुम्हाला अमरकंटकवरून माका बगीचाला स्नान करून तिथलं पाणी आणून ममलेश्वराच्या पिंडीवरच वाहावं लागतं. तेव्हाच आपली परिक्रमा पूर्ण होते. मग हे ओंकारेश्वर भगवान या ठिकाणी स्थित आहेत. शंकराचार्यांनी नर्मदाष्टक सुद्धा लिहिलं बरं का. म्हणजे आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात मी तपश्चर्या पूर्ण करू शकलो नाही, परंतु मी नर्मदा मैयाचं गुणवर्णन मात्र केल्याशिवाय राहणार नाही. फार मोठी त्यांची प्रतिमा आहे. आपण ओंकारेश्वरला गेल्यावर उभ्या प्रतिमेमध्ये डोंगरावर मोठी मूर्ती दिसते बा जगद्गुरु शंकराचार्यांची. त्यांची तशी महेश्वरला नर्मदेच्या तटावर बसून त्यांनी ते नर्मदाष्टक लिहिलं. माझ्याकडं असं बघू नका, मला नाही पाठ ते असं एवढं अवघड नाही कीर्तनकार पाठ करीत. त्याला असे गाथामूर्ती बाबा
मोठे माऊली असे असे लोक लागतात. आमच्यासारख्याचं काय, रोज एक गाव लुटणारे विठ्ठल. विठाला 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 विठाला. त्यांचा दास बनून राहायचं. लक्षात घे, जे महान विभूती आहे ना त्यांचा दास बनून राहायचं. आपल्याला जरी त्याचं नाथ महाराजांच्या घरी, नाथ महाराजांचं अपूर्ण राहिलेलं रामायण पूर्ण कोणी केलं? गाव हा महाराज काय होतं त्या गावबाला माहिती. त्यांचा दास बनून राहा, तुम्हाला ज्ञानेश्वरी कळल्याशिवाय राहणार नाही तुम्ही. आपण दास वेगळीकडेच बनतो म्हणून हे महाराष्ट्रात राडा चालू आहे तसला येड्याचा बाजार निवड. आपल्याला नाही स्पर्श करायचा कुठल्या गोष्टीला. फक्त मला एकच सांगायचे, एक मला भेटलं म्हणला आमचे गुरु लय डेंजर आहेत. म्हणलं किती डेंजर असतील असून असून? म्हणले हातातून सोन्याची चेन काढतात म्हणे असेच. म्हणे आयुष्यपोत. आणि म्हणलं तू त्याच्या मठाला बांधायला किती पैसे दिले? म्हणलं 1100ची पावती. मग म्हणलं जर तुझा गुरु हातातनं सोन्याची चेन काढतो तर तू याकडून भीक मागून कायला मठ बांधतो? एवढं साधं आपल्याला कळत नाही. महाराज या जगात चमत्कार नाही, या जगात आहे फक्त नामस्मरण, नामस्मरण आणि नामस्मरण. याच्या इतकी जादू कशात नाही. अरे ज्याच्या नावानं हे भोंदू चमत्कार सांगतात तो प्रभू श्री रामचंद्र. त्याच्या मांडीवर शेषाचा अवतार लक्ष्मण भैया झोपलेले असताना कुणाला बोलवायला सांगितलं? वैद्याला बोलवायला सांगितलं. आणि वैद्यानं जडीबुटी आणायला सांगितलं. अरे स्वतः देवाला डॉक्टरची गरज लागली, स्वतः देवाला औषधाची गरज लागली. तुम्ही नक्की असे कोण आहेत त्याचं नाव घेऊन आजार नीट करणारी? एवढी साधी गोष्ट आहे ना. आजार नीट 50% तुमचा होणार तुमच्या मनाच्या श्रीमंतीनं. आणि मनाची श्रीमंती वाढणार भगवंताच्या नामानं. विठ्ठल विठाला विठाला विठाला. सकल संतांनी तुम्हाला फक्त भगवंताचं नाव सांगितलेलं आहे. नाम संकीर्तन साधन पैसो पे. नाम संकीर्तन साधन पैसो पे. संकीर्तन साधना पैसो. नाम संकीर्तन साधना पैसो पे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायाच जावे वनांतरा, नलगती सायाच जावे वनांतरा. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायाच जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. वा वा टाळ्या वाजवाय. नाम संकीर्तन साधन पै. मग गोड नाव घ्या बरं विठोबा. रघुमाये कुमार विडोबार कुमारी. जय विडोबार कुमारी. विडोबार कुमारी. विडोबार कुमारी. विडोबार कुमारी. विडोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार मैनात्या
ओ सगुण मावशी, दगडाबाई, पुतळाबाई, छया मावशी, माल नाक्का, कोण आहे का नाही याच्यात? कोणीतरी असतं 7-8 नावं घेतले एकच जणी. चांगलं दिसतंय का यार? आता बघा बरं का, चिंत नाही गोड महाराज बरं का. उभा आहे मी महाराज आणि गळ्यात हार आहे, गोड दिसतंय. आता हाच महाराज हाय असाचा आडवा झोपला, कसं दिसन तुम्ही सांगा की राव. बरं बदललं काय ह्यातलं? हार बदलला, माणूस बदलला, काहीच नाही बदललं का नाही? फक्त उभ्याचा आडवा. सगळा अर्थ बदलला का नाही? पण फक्त स्थिती बदलली तर महाराज सगळा अर्थ बदलतो. तुमच्या वागण्याची स्थिती बदलली की जगण्याचा अर्थ बदलतो, लक्षात घ्या. म्हणून वागण्याची स्थिती एवढी निर्मळ आणि सरळ ठेवा की अर्थ असा गोड राहिला पाहिजे. फुलं सुद्धा काय एकाच रानातली आहेत महाराज. कुठली बाईच्या गजऱ्यात आहेत, कुठली देवाच्या गळ्यात आहेत महाराज, आणि कुठली मैतीवर फेकली जातात. एकाच रानातली फुलं. त्या फुलांचं सुद्धा नशीब आहे. पत्थरों का भी नसीब होता है, वरना कुछ पैरों के नीचे नहीं आते और कुछ पूजे नहीं जाती. संगमरवराच्या दगडावर पाय ठेवून आपण जातोय आणि काळ्या पाषाणाच्या पाया पडतोय महाराज. सोपं आहे का? विठ्ठल नर्मदा मैयाच्या, आता असं सांगितलं तुम्हाला सांगा, नियम फार कडक आहेत त्याचे. नर्मदा मैयाच्या नियमांमध्ये तुम्हाला केस समार्जन नाही आहे, तुम्हाला दाढी कटिंग काय करायचं नाही, तशीच परिक्रमा पूर्ण करायची. कसा बी दिसू दे शहाण्या, तो वैराग्य घेऊनच प्रवास करायचा आहे. वैराग्याशिवाय तुझा प्रवास नाही. आणि काय असतंय, मोठ्या माऊलींच्या कधी कीर्तनाला जर गेलो ना आपण, तर महाराज त्यांच्या धोत्राला सुद्धा बोळ बघितलं. मी तर लय नटून गेलतो बुवा, मी तर पुढंच बसलो नाही, म्हणलं मागून ऐकते काय. वैराग्य ते वैराग्यच ना महाराज, जिवंत वैराग्य असतं काय कायांचं. मग महाराज तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ नर्मदा मैयाची पूजा अर्चा आहे. रोज नर्मदा मैयामध्ये गुळणी सुद्धा करायची नाही. तुम्ही आंघोळीला गेले, आपल्या बेंबीच्या वर पाणी येईल इतकं जायचं. हे कशी करा, पण निदान तेवढं. कडेला आंघोळ नाही करायची. बेंबीच्या वर पाणी येईल एवढी आंघोळ करायची. आणि तोंडात जर चूळ घेतली तर ती थुकायची नाही. का? तर आईवर थुंकल्याचं पाप लागतं असं शास्त्र सांगतं. मग कसं करायचं, तर आपलाच हात लावायचा असा आणि त्याच्यावरच पिचकारी मारायची आणि मग हात धुवायचा. मग ती इथं पिचकारी पडल्यावर ते पातक जातं. असं काय वर्णन आहे. बरं, आता आपण नदीच्या कडेनं प्रवास करणार, मग बहिर दिशेला जाताना पाणी कुठलं घेऊन जाणार? हां, म्हणजे त्याचं सुद्धा आहे ना महाराज. तर ते डबा भरून बाहेर ठेवायचा आहे आणि त्या डब्यावर चूळ मारायची. आपण ते पाणी अशुद्ध करायचं नर्मदा मैयाचं. मग ते पाणी मैयाचं राहत नाही, अशुद्ध होतं आणि ते अशुद्ध पाणी घेऊन जायचं. म्हणजे अनेक नियम आहेत छोटे छोटे. आपण नर्मदा मैयाची परिक्रमा करताना कधी काय सांगितलं, परमार्थ करताना परमार्थाचे नियम सगळे तुम्ही पाळू शकत नाही, पण तुम्ही मन तर परमार्थ ठेवू शकता की नाही? तुमचं मन परमार्थामध्ये असू द्या. तुमच्या छोट्या जुल्या झालेल्या चुकांना तो भगवंत पदरात घेतो. किती भगवंत कृपाळू आहे तुम्हाला सांगू का? किती कृपाळू. एखाद्या आईचं तरण ताट लेकरू काळानं हिरावून नेलं, अगदी तरण ताट, अपघातानं, आजारानं, आणि ती आई रडायला लागली. तिचा शोक महाराज आपण पाहतो परिसरात घटना. ती आई शिव्या देते देवाला. बरं, काय तिची भाषा विचारूच नका, इतक्या शिव्या. आणि तिने एकदा शिवी देताना एकदा देवाचं नाव घेतलं की वरतून देव असे करीत तथा असतो. आशीर्वाद आहे बाई तुला, आशीर्वाद आहे बाई तुला. नारदजी शेजारी उभे होते. नारदजी म्हणले, देवा अरे आशीर्वाद कसला देतो, ती तर तुला नाही तसल्या शिव्या देते. हे म्हणलं मला ते ऐकू येत नाही. 2दा शिवी देताना मध्ये एकदा देवाचं नाव घेते ना, त्याचा तो आशीर्वाद आहे म्हणे. जर शिव्या देताना मध्ये आलेल्या नामाचं तुम्हाला पुण्य मिळत असेल तर महाराज, काम करताना, वारी करताना, कीर्तन प्रवचनात बसताना, आपापल्या नादात तल्लीन असताना देवाचं नाव घेतलं किती पुण्य मिळेल. साधी गोष्ट नाही. म्हणून नर्मदे हर करत परिक्रमा पूर्ण करायची. वारेला निघाले की रामकृष्ण हरी, विठ्ठल, माऊली, ज्ञानोबा तुकाराम महाराज मंत्र म्हणत नाम घेतच आपण प्रवास करतो. दुसरं काय भजन म्हणजे तरी, दुसरं काय भजन म्हणजे तरी. इथं भजन म्हणजे पेटी ओढू जाम झालेत. एक पेटी मास्तर दुसऱ्या पेटी मास्तरचं चुकतंय काय हेच बघतो. मागायच धरणं म्हणजे मला नाही येत पेटी बा.
म्हणजे असं लक्ष आहे भजनात. भजन कशाला म्हणतात? मुखातून आलेलं नाम. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी यांचं एकत्रीकरण होऊन जो देवाच्या नावाचा गजर होतो ना, त्याला म्हणायचं महाराज भजन. विठ्ठल ओंकारेश्वर पासून या ठिकाणी हरिभक्तीपरायण विठोबा महाराज वल्वे बाबा यांनी ओंकारेश्वरून संकल्प घेतला आणि तो संकल्प घेऊन त्यांनी प्रदक्षिणेला चालू केलं. ओंकारेश्वरून आता महेश्वर उत्तर तटावर लागतं. दक्षिण तटानं आपल्या उजव्या हाताला नर्मदा मैयाचा प्रवाह ठेवला आणि त्यांनी प्रवास केला. थोड्याच दिवसानंतर लगेच शूलपाणीचं जंगल लागतं. दुसऱ्यांदा जंगल यायला फार वेळ जातो, पण पहिलं जंगल लवकर लागतं. तो जंगलातून प्रवास केला, रेवा सागराला पोहोचले. रेवा असं एक दुसरं नाव आहे बरं का नर्मदा मैयाचं, तिला रेवा असंही म्हटलं जातं. तो जो मंगलाष्टिकामध्ये नर्मदा नाव नाही, रेवा. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, ते आपलं एक प्रादेशिक गीत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा नर्मदेचं नाव रेवाच आहे. रेवाच आहे ती. आणि मग रेवा सागर असं म्हटलं जातं. ज्या अरबी समुद्राला जिथं मिळते नर्मदा मैया, तो जो सागराचा भाग आहे त्याला रेवा सागर म्हटलं जातं. त्या रेवा सागराच्या तिथं पोहोचायचं. ती वेळेत आलं तर ठीक, वातावरण नीट असेल तर ठीक. ती प्रदक्षिणा मोठी आहे, 3-4 तास त्या बोटीतनं प्रवास. मग त्यातून बोटीतून प्रवास करायचा. आपल्याबरोबर असणारी 4 माणसं 2 कधी गायब होते ते कळत नाही. ते किती दिवसानं भेटतील याची काही गॅरंटी नाही. का घरी आल्यावरच परत आले का ते फोन करायचा, त्यांच्या 2-4 दिवसाच्या फरकाने ते आलेले असतात. एकमेकांची गाठ पडत नाही. बरोबर निघलेल्यांच्या सांगतोय मी, असणारे तर सोडून द्या किती. म्हणजे अशी चुकामुक होते. कुणाचं चालण्याचं स्पीड वेगळं असतं. मग मला अंतर उरकायचं नाही म्हणून मी भरभर निघून जातो. आणि काहींना बाबा त्याचं आहे, पुढं जाऊन थांब मी आलो म्हणतो, ती पुढं काही 4 दिवस भेटतच नाही. असा प्रवास आहे महाराज. अनेक अनुभवाचा प्रवास या नर्मदा मैयाचा प्रवास आहे. नर्मदा मैया रोज तुमच्यावर कृपादृष्टी टाकते. तुम्ही नर्मदा मैयाची पूजा केली नाही आणि तुम्ही नर्मदाच्या तटापासून दूर आहे, तरी सुद्धा तुमच्या हातात जल असेल आणि तुम्ही जर त्या जलाला हातात घेऊन नर्मदा मैयाला नमस्कार केला, तरी ती नर्मदा मैया स्वीकार करते आणि तुमच्यावर लक्ष ठेवून राहते. तुम्हाला काय अडचण आहे का? नर्मदा परिक्रमा करून आलेल्या प्रत्येकाला विचारा, आजारी पडले का? त्यांचं उत्तर नाहीच येणार महाराज. विठ्ठल. आता यांनी जो प्रवास केला तो कसला काळ आहे, कसलं ऊन होतं इथं. मग ते तिथं मध्य प्रदेशला त्या तटावरून काय ऊन थोडं कमी असेल का महाराज? मध्य प्रदेश गुजरात या 2 प्रांतांमधून चालणं आहे. मग असल्या उन्हातून तानातून प्रवास आहे. कितीतरी अडचणींचा पार करून तो प्रवास पूर्ण केला. त्यांचा जो संकल्प आहे तो पूर्ण केला मनोरथ. त्यांचा मनोरथ, त्यांचा संकल्प हा त्यांच्या निष्ठेनं आणि मैयाच्या आशीर्वादानं पूर्ण झालेला दिवस आहे आज. त्याचा आनंदोत्सव आहे. त्याचा संकल्पपूर्तीचा समारंभ आहे आणि मैयाचा समारंभ आहे हा. म्हणजे आज वल्वे बाबांच्या कोणी पाया पडलं ना, त्यांच्या पाया नाही, ते प्रत्यक्ष नर्मदा मैयाच्या पाया पडणे, ते प्रत्यक्ष नर्मदेश्वराच्या ओंकारेश्वराच्या दर्शन घेणे महाराज. अमरकंटक म्हणजे त्या ठिकाणी देव स्वतः आपण काय म्हणतो साधना अवस्थेमध्ये आहेत. खेचरी मुद्रे, महादेव खेचरी मुद्रेमध्ये आहेत आणि तिथून मैयाचा प्रवास सुरू आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी जाऊन आपल्याला भेटायचं आहे. प्रत्यक्ष महादेवाचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाया पडल्यावर आजच्या दिवशी. म्हणजे थोडक्यात समजून सांगू तुम्हाला. परत महाराजाकडे येऊन मी महाराजाच्या गळ्यात हार घातला आणि महाराजाचं दर्शन घेतलं. तो हार महाराजाच्या गळ्यात नाही, तो हार या कीर्तनाचा आद्य कीर्तनकार नारदाच्या गादीचा नारदाच्या गळ्यातला आहे. तो हार ही जी व्यासपीठ आहे त्या व्यासांच्या गळ्यात आहे. तो हार वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार नामदेवरायांच्या गळ्यातला आहे. तो हार या वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या गळ्यातला आहे. उगा आपण लय शहाणपणा करण्यात काय अर्थ नाही. आपल्या पाया पडतात ते का आपल्याला बघून नाही पडत. मी पॅन्ट शर्ट घालून आणि शर्टच केला तर कोण माझ्या पाया पडायला लागले? या पोशाखाच्या पाया पडणे महाराज, या माळेच्या पाया पडणे, या बुक्क्याच्या पाया पडणे, हे महाराज पगडीच्या पाया पडणे. तुम्हाला एक दृष्टांत देऊ का? 2 मिनिटाचं आपल्याला कीर्तन संपवायचंय. मग वाया नाही जाणार तुमच्या आयुष्यातला वेळ. मग उगा शिव्या देऊ नका. नाही तर कशी गंमत असती, प्रवचन आलं तासावं, कीर्तन आलं 2 तासावं, तिकीट काढून पिक्चर 3 तासावं आणि फुकाटचा तमाशा गोधडी घेऊन रातभर. त्याचं लोकांना वेळेचं काय नाही.
कीर्तनात मात्र 5-10 मिनिटं पुढे गेली की गड्याळ खाकरू खाकरू दाखवतात आम्हाला असं विठ्ठल तरी सुद्धा आपल्याला संपवायचंय. आजचा प्रसाद सुद्धा महत्वाचा असतो बरं का. आज केलेला प्रसाद जो भक्षण करील तो इथं नाही भोजन करत, तो भौतिक रूपानं इथं आहे, पण तो आंतरिक रूपानं नर्मदेच्या तटावर भोजन करत असतो. विठ्ठल एक गाढव मूर्तिकाराकडे होतं आणि मूर्तिकार मूर्ती बनवायचा, गाढवावर ठेवायचा 2 बाजूला आणि बाजारात मूर्ती विकायला न्यायचा. आता ते गाढव मूर्ती कशी ठेवणार, तोंड बिंड घासू नये म्हणून बाहेरच्या बाजूला तोंड ठेवायचं. आणि आपली सवय देव दिसला की आपला हात जोडायचं, गाडीव का असेल आपला हात जोडून पुढे निघायचं. त्या मूर्ती गाढवाच्या बघितले की लोक त्या मूर्तीच्या गाढवाला वाटलं माझ्या लोक पायाच पडायला लागली आणि गाढव हळूहळू चालायला लागलं. आता ते मूर्तिकार घरी आला, मी पटपट सांगतो जरा वेळ चाललाय म्हणून. घरी आला, बायकोला म्हणला कारभारने आपलं गाढव म्हणे म्हातारं झालंय. कारभारी म्हणे म्हातारं बितारं काय नाही झालं, त्याला म्हणे अहंकार आलाय, त्याला असं वाटतंय लोक त्याच्याच पाया पडतात. तुम्ही काय करा, मोठं दांडकं उद्या घेऊन जा आणि एक पेकाटात घाला, ते सरळ होते. मग महाराज ते दांडकच घेऊन गेलं. दुसऱ्या दिवशी काय मूर्ती बनवल्या होत्या सुंदरतेनं, दोन्ही बाजूला पखालीत ठेवल्या, 2 बाजूला बाहेर तोंड काढलेली. मूर्ती बघितली की गाडी येऊन पाया पडणारा माणूस गाडीच थांबवायचा, इतकी सुंदर मूर्ती, हात जोडायचा. गाढवाला वाटलं आज आपला रुबाब थोडा वेगळाच आहे, आज तर थांबून गाडी पाया पडते. गाढव जागेवर थांबलं, जसं थांबलं तसं त्याच्या पेकाटात महाराज धाप दिशी लाकूड पडलं. आणि मग त्याने मागं बघितलं. मग मालक म्हणला गाढवा तुला उगाच गाढव म्हणत नाही, तुझ्या कोण र पाया पडतंय, हे मूर्तीच्या पाया पडत्यात. हे कोणाला कळायला पाहिजे, लोका काय खळखळून हसणं आलंय, हे गाढवाला कळायला पाहिजे. हे आपल्या पाया पडणं नाही. कातड वाघाचं जरी असेल तरी वाघासारखी डरकाळी फडता येत नाही गड्या आपल्याला. अभंग तुकोबारायांचा आहे, तू नाही तुकोबाराय शेण्या असं आहे. ते आपण लक्षात घ्यायचं आणि प्रवास तसा करायचा. वल्वे बाबांचा प्रवास पूर्ण झाला आज महाराज. त्यांचा प्रवासाची पूर्तता या ठिकाणी त्यांना पावनत्व बहाल करून गेली बरं का. निळोबारायांच्या घरी तुकोबाराय आले. तुकोबाराय म्हणे तुम्ही आले आणि मला पावन केलं. तशी वल्वे बाबांची भूमिका आहे, मैया तू माझी परिक्रमा पूर्ण करून घेतली, मला पावन केलं. अभंगाचं शेवटचं केला नीळा 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 नीळा केला केला नीळा पावन घराले त्याच्या पुढचं घ्या. घराले कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळ हो 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 कृपा घराले कृपाळ घराले घराले कृपाळ घराले कृपाळ
घराने घराले गुरुपाळून हे घराले 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 कृपाल पाळ घरा घराले घरा ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम जोरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम करविली तैशी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे त्याची या बळी त्याच्याच बळानं आपण या ठिकाणी सेवा सादर करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी 10-15 मिनटं उशीर झाला, सर्वांची माफी मागतो. कार्यक्रम उशिरा चालू झाला. चिंतन भरपूर असतं बरं का, आपल्याला जेवढी बुद्धी असते तेवढंच मांडता येतं. संतांना संसार केला नाही तरी या विश्वाचा पट कळाला, विश्वाचा संसार कळाला आणि त्यांनी तुम्हाला जगायचं कसं, वागायचं कसं सगळं शिकवलं. वल्वे बाबांच्या परिक्रमेच्या पूर्ततेनिमित्त आजचा आनंदोत्सव आहे, आजचा संकल्पपूर्तीचा सोहळा आहे. तसं पाहायला गेलं तर 2च दिवस झाले या ठिकाणी पुरुषोत्तम मास सुरू झालेला आहे. अतिशय उत्तम. ज्या वेळेस देवदर्शनाचा सर्वात मोठा योग, मासा माझे उत्तम पुरुषोत्तम असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि वृक्षा माझी उत्तम तुलसी असं गोड वर्णन या ठिकाणी. देवाला आवडणारा मास आहे आत्ता, म्हणून देवदर्शने यावेळेस करावी. त्यांच्या आनंदाचा उत्सव ओघानंच या ठिकाणी पुरुषोत्तम मासामध्ये आलेला आहे. तुम्ही सर्वजण साथ संगत करणारी मंडळी, सर्वांच्या चरणाशी वंदन करतो. विनेकरी बाबा फार गोड. हे लेकरू तर विण्यासाठीच बनवलंय का काय तेच कळे ना मला. असंच आहे, गोडच आहे. टाळ्या वाजवा दोघांसाठी गोड.
आणि दोघांच्याही चरणाशी वंदन करतो. हे नामदेव महाराज आहेत, तुमच्या नावातच महाराज संतांचं हे लपलेले गोड आहेत बरं का. महाराज भजनालाही गोड आहे, तुमची दिंडीही गोड आहे. आणि मागाची एक शाळेची गाडी आली, पोरं उतरली त्याच्यातून, जरा एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उतरली नांदूर विद्येची आणि बसले तिथे येऊन सगळ्यांच्या चरणाचं वंदन करतो. गोड माणसं आहेत, अगदी गोड आहे. भजन सुद्धा गोड आहे, आवडीनं करणारी. मी आमच्या इकडं आवर्जून सांगतो बरं का, म्हणलं माणूस दिसल्यावर कळायचं नाही, पण राव सगळंच पाठ आहे म्हणलं त्यांचं. आमचा आकडा होतो इकडं आंधळ पांगुळपाशी गेलं की, तिथपर्यंत आम्ही ताईट गडी, तिथून पुढं गार गडी. असं आहे महाराज, गोड आहे. परमार्थ याच्यातच आहे. आपला वारकरी संप्रदाय हा गोड संप्रदाय. रोज रानात काम करायचं, कामाला जायचं, वारी करायची, परत यायचं, परत कामाला लागायचं. काय डोक्याला ताप नाही, काय नाही, एकदम आनंद. कामामध्ये काम, काही म्हणा राम. संसारी असावे, आसोनी नसावे. आणि महाराज संसाराच्या नावे घालून या शून्य. परमार्थ करा. नाही जाता आलं पंढरपूरला तर महाराज आपल्या घरात नामस्मरण करा. नाम घेता वाट चाले, यज्ञ पावला पावले. बोलताना माझा काही शब्द चुकला असेल तर तुम्हा सर्वांच्या चरणावर लागून माफी मागतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्य नृती शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. नृती रायाचे चरणे शरणाये का जनार्दन. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. बाकी काय म्हणतो.